सरस्वती नमोस्तुते सरस्वती नमोस्तुते सरस्वती नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। ती आमच्या मामी रत्नकलाबाई ह्या गेल्या त्या निमित्तानं म्हणजे एखाद्याचं जाणं किती पुण्यवान असते है की नाही। एखाद्याचं येणंही पुण्यवान असते एखाद्याचं जाणंही पुण्यवान असते आणि त्या निमित्ताने ही सेवा आहे। तर त्यासाठी आपण पहिले नाम संकीर्तन करू। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गुलाब बाबा गोपाला कोटेश्वर बाबा गोपाला गुलाब बाबा गोपाला कोटेश्वर बाबा गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गजानन बाबा गोपाला प्रकाश बाबा गोपाला गजानन बाबा गोपाला प्रकाश बाबा गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सोनाजी बाबा गोपाला बालचंद्र बाबा गोपाला सोनाजी बाबा गोपाला बालचंद्र बाबा गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला तुकडोजी बाबा गोपाला गाडगे बाबा गोपाला तुकडोजी बाबा गोपाला गाडगे बाबा गोपाला 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 देव
शक्ती मुक्ताबाई की जय, औलिया सद्गुरु गजानन महाराज की जय। आजची जी प्रवचन सेवा आहे ती मामी आपल्यातून निघून गेल्या त्याच्यामध्ये आहे। कारण एखाद्याचं जाणं एवढं पुण्यवान असते की त्याच्या जाण्यानंतरही सत्संग होता। कारण जीवनाचं ध्येयच ते असलं पाहिजे। आलो कशासाठी आपण? शेजाऱ्याला 2 एकर इकलं पाहिजे, आपलं धुऱ्या झालं पाहिजे, 2 पोरं असले तर त्याच्यासाठी आपण आलोच नाही। जीवनाचा उद्देशच तो आहे। कारण जन्माला येणं आपल्या हातात नाही, मरण कसं होईल हे आपल्या हातात नाही, फक्त जगणं आपल्या हातात आहे। हरिपटामध्ये एक ओवी आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झर हरिवीण, वाया येर झर हरिवीण। कारण जन्माने कसा यायचं हे आपल्या हातात नाही, कोण्या घरात जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नाही, आपले आई वडील कोण असतील, भाऊ बहीण कोण असतील, शेजारी पाजारी कोण असतील हे काहीही आपल्या हातात नाही। आपला शेवट कसा होईल, कोण्या ठिकाणी होईल हेही आपल्या हातात नाही। आपल्या हातात माऊली एकच आहे, ते फक्त जगणं। कारण ईश्वर आपल्या आयुष्याच्या खात्यामध्ये रोजच 24 तासाचा बॅलन्स टाकत असतो। सकाळी उठल्याबरोबर पहिले त्याला धन्यवाद द्या की ईश्वरातून मला आजचा दिवस दाखवला। बरेचसे लोक आहेत की ते झोपेतच गेले, सून उठवते, मामाजी उठा, आत्याबाई उठा, उठल्याने अजून चहा घ्या, तोंड धुवा, आणि मग पाहतात तर गेलेलं असतं। मग त्याचे धन्यवाद माणसाला नाही, त्यानं आपल्याला आजचा चांगला दिवस दाखवला कधी माणसाचा? कारण गेलेला जो दिवस आहे तो गेलेला आहे, तो भूतकाळ आहे। लाखो रुपये खर्च करून तो आपल्या जवळ येणार नाही, आणि भविष्याच्या पोटात काय आहे हे पण सांगता येत नाही। उद्या काय घडेल क्षणाची गॅरंटी नाही। 2 दिन की जिंदगानी एक रोज सबको जाना, परसों की क्यों तू सोचे पल का नहीं ठिकाना। क्षणाची गॅरंटी नाही। धकाधकीचं आयुष्य आहे। 2 वर्षाच्या अगोदर प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द होता, वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही, है की नाही? आणि त्या कोरोना असा आला की सगळेले वेळ लागायची पाळी आली, वेळच वेळ, कोणी कुठेच जाऊ नका। कारण जे आयुष्याचं चक्र आहे ते फिरवण्याची ताकद परमपिता परमात्म्यात आहे। तो एका क्षणात काहीही करू शकतो, आणि आपली जेवढी चार्जिंग आहे तेवढा हा पावलं चालणार आहे। आपण साधं मेडिकलवर जातो, डोकं दुखत असते, आपण त्याला म्हणतो की आम्हाला डोकं दुखायची गोळी दे, तो बरा की समजदार डोकं बसायची देते, नाही तर आपली भाषा तर तेच असते, डोकं दुखायची दे, ऐक नाही? तो बिचारा समजदार की तुम्हाला डोकं बसायची गोळी देते, आणि 4-4 वेळा आपण तोही तेच पाहिजे ना, आपणही तेच पाहतो। काय पाहतो आपण गोळीवर? एक्सपायरी पाहतो, एक्सपायरी पाहतो ना। मग त्या साध्या 50 पैशाच्या रुपयाच्या गोळीला जर एक्सपायरी आहे तर आपल्या या मानवाच्या देहाला एक्सपायरी नसेल आहे ना? पण आम्ही ते सगळं विसरलो। आम्ही इथे फक्त नाटक बजवायसाठी आलो होतो, मग वेगवेगळ्या पार्ट्या दिल्या आपल्याला। कोणाची बहीण असतो आपण, कोणाची पत्नी असतो, कोणाची आई असतो, कोणाची सून असतो, हे फक्त नाटकातले पार्ट आहेत। पण आम्ही या नाटकात एवढं गुंतून गेलो, भागवतात ते तुम्हालाच दिलं, है की नाही? कारण वेळ नाही म्हणतो आपण, पण आपल्याला हे माहित नाही की पुढच्याच सेकंदाला काय होईल। आणि हे जे कमाई आहे आपली ईश्वरी नामाची, आता समोर अशाच बिमाऱ्या येतील। आता चांगलं राहायचे दिवस संपले, कोरोनानं दाखवून दिलं, ते एक झलक होती, एकच झलक होती ते।
एवढं घायल केलं, पण त्यातही असं आहे की क्यों रोना, क्यों रोना, त्यातूनही तुम्हाला चांगलं घेता आलं पाहिजे, कारण तो जो वेळ भेटला त्याचा सत्कार्य करता आलं पाहिजे. आणि परमार्थ म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, तुम्हाला घरदार सोडायची गरज नाही आहे. सावतामाळी कधीही पंढरपूरला गेले नाही, पण सावतबाच्या भेटीला विठ्ठलाला लावं लागलं. आपलंही कर्म तसं श्रेष्ठ असलं पाहिजे, नाही तर आपल्याला माळा घेऊन बसा आणि पोथी वाचा, काही गरज नाहीये. तुम्हाला तुमच्या कर्मातच राम आणता आला पाहिजे आणि ते कर्म श्रेष्ठ असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं तर तुमचे विचार, आपल्या विचारावर सगळा खेळ आहे. कारण आपण सकाळी उठतो आणि आपल्या डोक्यात काय विचार असतात, सर्वात पहिले तर त्या ईश्वराला धन्यवाद द्यायचा की त्याने आजचा दिवस दाखवला, आणि त्यानंतर आपल्या कामाची सुरुवात करायची आणि होईल तेवढं फक्त शुभ भावना द्यायची. कारण दिवसेंदिवस इतकी बिकट परिस्थिती येणार आहे की आणखीही बिमाऱ्या वाढतील. पैसा कामात जागेवर राहील, पैसा कामी येणार नाही. तुम्ही किती लोकांचे तुमच्या मागे आशीर्वाद आहे, किती लोकांचं तुम्ही मन जाणलं, किती लोकांच्या आशीर्वादाचं गाठवण तुमच्या जवळ आहे, हे सगळं त्या ठिकाणी कामी येणार आहे. नाही तर जीवन तर असंच आहे, सगळं जागच्या जागी राहून जाते. किती करशील माझं 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 माझं, किती करशील माझं 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 माझं, काही नाही तुझं होय सावध, शेवटी काही नाही तुझं होय सावध. सावध होय रे मोडा संसार थोडा, सावध होय रे मोडा संसार थोडा, जीव पाण्याचा बुडबुडा होय सावध, जीव पाण्याचा बुडबुडा होय सावध. किती करशील हैल्या माड्या हैल्या माड्या, किती करशील हैल्या माड्या हैल्या माड्या, संग येतील काड्या गौऱ्या होय सावध, संग येतील काड्या गौऱ्या होय सावध. सावध होय रे मोडा संसार थोडा, सावध होय रे मोडा संसार थोडा, जीव पाण्याचा बुडबुडा होय सावध, जीव पाण्याचा बुडबुडा होय सावध. कसं आहे ना माऊली, की फक्त आजचा दिवस आपला आहे, उद्याची गॅरंटी, क्षणाची गॅरंटी नाही. त्यामुळे आपल्या मनामध्ये जोही काही चांगला विचार येत असेल की दान करा, पुण्य करा, जेही काही असेल, ठीक आहे, दान पुण्य नाही करू शकत असलं आपण, आपली परिस्थिती नसली तर शुभ भावना तरी द्यायची, कोणाला शुभ कामना तरी द्यायची. इथे एखाद्याच्या वास्तुशांतीला आपण जातो आणि आपण म्हणतो खूप चांगलं घर बांधलं आणि मनातून म्हणत असतो चोरी केली शेती, त्या शुभ भावना. कारण शेतकरी लोक आहोत आपण, जे पेरलं ते उगवणार. कडू कारल्याच्या बिया पेरल्या आणि त्याला खूप गोड आंबे लागतील, कसं शक्य आहे? शक्यच नाही. आणि या जन्मामध्ये आपण कोणाचं तरी मंगळसूत्र गळ्यात घातलं पाहिजे. तुम्ही म्हणाल माऊली की आम्हाला माणसाने मंगळसूत्र घालायला लावता काय? माणसाने मंगळसूत्र घालायला लावते, कारण कोणातरी एखाद्या बाई असलं पाहिजे. आपण ही भूमी तर एवढी पावन आहे, सोनाड्याची भूमी खरंच पावन आहे. आणि सोनाडावासियांना मला सांगायला आवडेल, म्हणजे मला खूप दिवसात माझ्या मनामध्ये होतं, पण योगायोगाने आज तो प्रसंग आला. म्हणजे माझ्या आईचं माहेर सोनाडा नसेल, पण तिचं बालपण इथे गेलं, म्हणजे तिचंही माहेर हेच. आणि दुसरी गोष्ट आमच्या वहिनीचंही माहेर हेच. आणि त्याच्याही नंतर सांगते की प्रकाश बाबाच्या मांडीवर कोणाचा, त्याच्या घरातल्याचा कोणाचा फोटो नसेल, पण माझा फोटो.
त्याच्यामुळे मी प्रकाश बाबांची मानस कन्या आहे, मी तरी स्वतःला मानते. आणि हीच आणि त्या मालिकेत तेच केलं आयुष्यभर की होईल तेवढं सगळ्यांचं मन जपायचा प्रयत्न केला. आता त्यांची मुलगी सांगत होती की गजानन महाराजांच्या मंदिराला गेट दिलं गुप्तदार. काय तर घरात संसार आहे ना, बरोबर आहे, यज्ञ चालू आहे, या यज्ञात किती टाका स्वाहा होते. 1 लाख रुपये पगार कमवणाऱ्याचे काहीच राहत नाही, 10,000चं वाल्याचे काहीच राहत नाही, संसार आहे. पण भेटलेल्या याच्यातून आपण किती दानधर्म करतो, या हाताला किती पुण्य होते, ते सगळं आपल्या सोबत येत असते. आणि जे सोबत येते तेच कमाई आपली काही नसते. कारण आपण या आयुष्यामध्ये काय झालं की आपण स्वतःला निवासी समजले, त्याच्यामुळे घोड झाला. निवासी नाही आहोत आपण, प्रवासी आहोत. हे कायम लक्षात ठेवायचं. माहिती, हे माझं ते माझं ते माझं काहीच आपलं नाही. आपलं जर असतं तर आपल्या केसाईने विचारलं असतं 10 की पांढरे होऊ काय, है की नाही. आपण त्या डायलॉग उभे झाला, आपलं काहीच नाही. आणि जेव्हा शरीर चांगलं असते तेव्हा काहीतरी केलं पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे, ते शेवटच्या क्षणी कामात येत असते. या मामींचं माझं खूप पटायचं. त्यांचं मला फोन कसा यायचा माहित आहे, बाई माझा सुरा हरवला, बाई माझी चाबी हरवली. त्याचा इतका विश्वास होता. मी म्हटले मामी इथं आहे, पाटलीवर आहे, तुमच्या मुगाच्या जायच्या डब्यात तुमची चाबी आहे, बरोबर दिसेल. मी काही साधू संत नाही, पण त्यांचा भरोसा तेवढा होता. त्यांचं रूपही तसंच होतं, साक्षात लक्ष्मी दिसायच्या. कधी हिरवकच पातळ, हातभर बांगड्या, गोल चांगलं मोठं कुंकू, आणि शेवटी काय राहत असते, फक्त कीर्ती राहत असते. नाही तर आपण प्रवासाला आलो तर हा प्रवास तर संपणारच आहे. फक्त एक झालं की कुठे संपतील माहित नाही, कोण्या ठिकाणी संपतील माहित नाही. पण आपल्याला त्याच्यासाठी दिलं की ईश्वराचं नामस्मरण करा. संसार सोडायचाच नाही आहे. संसार तर खूप चांगल्या पद्धतीनं करायचा, जेवढा आता करतात त्या ही पेक्षा चांगल्या पद्धतीनं करा. पण आपण आतून संन्यासी असलो पाहिजे. आणि वरून असं म्हटलं पाहिजे की ते संसारीच लोक आहेत, पण आज जे आहे त्या ईश्वरासोबत आपलं कनेक्शन असलं पाहिजे. कारण जे काही मागायचं त्याला मागायचं, तो एवढे सोल पावर आहे, कोणाचीच काही गरज नाही. एक गोष्ट सांगते तुम्हाला की एक गाय असते, मंगळसूत्र का घालायचं गळ्यात, माणसांनी पण घालायचं. एक गाय असते आणि ती रानात चरायला जाते, संध्याकाळी ती घरी यायला निघते, कारण त्याचं पिलू घरी असते. आणि त्या पिलाच्या आशेनं ते घरी यायला निघते, धावत येत असते. पण झालं असं की तिच्या मागे एक वाघ लागते, आणि वाघ लागल्यामुळे ती सैरा वैरा धावते, मिळेल त्या रस्त्यानं मिळेल त्या रस्त्यानं मिळेल त्या रस्त्यानं ती धावायला लागते. आणि साहजिकच मग तो रस्ता काही तिच्या ओळखीचा नसते, आणि रस्ता ओळखीचा नसल्यामुळे एका ठिकाणी ते एका फसलमध्ये दलदलीत फसते. थोडी समोर ती फसते, तिच्या मागून येणारा वाघही काही अंतरावर फसते. संध्याकाळ झालेली असते आणि वाघ तिला काय म्हणते, मग ताई तू काही घाबरू नको. ती म्हणते, मूर्खा, आतापर्यंत तर तुम्हाला मारायसाठी निघाला होता, आणि आता एका क्षणात ती तुझी ताई कशी झाली. ऐक नाही, सरण्यासारखे आपणही रंग बदलतो की कोणाची काम असलं की काही असलं की. मग ती म्हणते की ताई कशी झाली, एका क्षणात तू मला मारायला निघालेला होता, मग तुझी ताई झाली कशी. तो म्हणते, हे पाय, आता रात्र तुला मला काढणंच आहे. आता मी आजपासून तुला काही धोकाही नाही, मी तुला मारू शकत नाही, खाऊ शकत नाही, तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही. मग तेव्हा ती गाय सांगते की तू विसरला, मूर्ख आहेस तू, विसरला तू. कारण जाऊ दे, येते आवाज, येते ना आवाज, काही हरकत नाही म्हणते. पण तू विसरला, तुला कोणी मालक नाहीये, त्याच्यामुळे तू असा डेंजर आहे, कोणाशी चांगला वागला नाही, प्रेमानं वागला नाही, ज्याच्या त्याच्याकडे वाईट नजरेनं पाहिलं, खायसाठी उठला, त्याच्यामुळे तुला वाचवायला आता कोणी येणार नाही. पण माझा मालक घरी आहे, गाईचा मालक आहे की नाही घरी, आणि माझं पिल्लू त्याला चहाही घेऊ देणार नाही म्हणे कामवणाला, कारण ती एवढा ओरडत असेल. खाणं पिणं सोडून तो मला शोधत येईल, किती रात्र झाली तो. त्याच्यामुळे तुम्ही देखील कोणातरी संताच्या पायी असलं पाहिजे. पुण्यवान लोक आहात तुम्ही,
सोनाजी महाराजांसारखा भरभक्कम आधार आहे तुम्हाला. आम्ही 1 वर्षाच्या अगोदर आलो होतो. जी तहसीलदार झाली बाई, ती माझी विद्यार्थिनी आहे, तिच्या भेटायला आलो होतो. तर तेव्हा मी म्हटलंय माझ्या ननदला स्वातीला की म्हटलं सोनाड्यात कुठेच कोरोना वाटत नाही, कारण एवढं छान वातावरण होतं. बाजार भरेल, फळाईचे दुकानं, लोक सगळे रस्त्यानं गर्दी. मग आम्हाला प्रकाश मामा म्हणत नाही इथं एकही पेशंट नाही. म्हटली ही सगळी सोनाजी महाराजांची. कारण कोण्या तरी संतांच्या पायी आपण असलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण संतांच्या पायी येत नाही तोपर्यंत आपल्याला जीवनही समजत नाही. संत काय करतात? संत आपल्याला आपली ओळख करून देतात की तुम्ही कोण आहात. त्या ईश्वराचं लेकरू आहो आपण. आणि त्या ईश्वराचं जर लेकरू आहो आपण तर त्याचे गुण नसतील आपल्यात? त्याचे गुण आहेत ना. आणि त्याचे गुण म्हणजे काय? आपलं कसं असते की 5 बुधवार केले सोनाजी महाराजा, आता पोराले पोरग होते, 4 पोरी आहेत, आणि झालं तर मग 5 नारळाचं तोरण, आणि नाही झालं तर मग केलते 5 बुधवार, नाही झालं सोडून द्या सोनाजी महाराज. पण सोनाजी महाराजाले आपल्यासारखे भक्त अनेक आहेत, पण आपल्याला तो एकुलता एक आहे ना. त्याला जर सोडून देसान तर मग कुठे जासान? द्रौपदीनं जोपर्यंत तिचं वस्त्र स्वतः सांभाळलं, आणि ज्या दिवशी तिचं जेव्हा वस्त्रहरण होत होतं, याले आवाज देत होती, त्याला आवाज देत होती, याले बोलावत होती, आणि जेव्हा कोणीच आलं नाही, तिच्या दातातलाही पदर निघत होता, तेव्हा तिनं सांगितलं कृष्णा धाव, तुझ्या बहिणीची लाज आता जाते, तू धाव. एका क्षणात तू उभा राहिला. आणि द्रौपदी मग त्याच्यावर रागावते की तू इतका वेळ कसा काय केला, तुला समजलं नाही का आपली बहीण? तेव्हा तो सांगते की बाई मी तर हजरच होतो, पण तुला आवाज द्यायला वेळ केला. तू तर याले बोलावत होती, त्याले बोलावत होती. आपलं काय सुरू आहे तेच सुरू आहे. इकडे बोर करतो आपण, तिकडे बोर करतो, इकडे पाणी लागेल का, हा बाबा तो बाबा, हे हप्ते ते हप्ते, आणि मग कुठेच जमलं नाही. मग काय म्हणतो, दिलं बा देवाच्या भरोशावर सोडून. शेवटी तो देव पहिले आला, हे बाकी द्या सोडून, त्याच्या भरोशावर राहिलं. संतांनी आपल्या जीवनात काय केलं? त्यांनी काला केला, कारण सगळ्यांना एकत्र केलं. आणि काला म्हणजे तेच असते की तू का आला, हा कधी विचार करशील? तू शेजाऱ्याचं वाळकं इकल्या गेलं पाहिजे, तुझं 2 पोरायचं एक खट्टा झाला पाहिजे, एक रवक, याच्यासाठी आलाच नाही बाबा तू, कारण तो त्याचं नशीब घेऊन येलाय. आमच्या गावातलं उदाहरण आहे, अतिशय श्रीमंत माणूस वारला, पण साध्या 100 रुपयाच्या चादरवर पडेल होता. हो, घरातली गाडी कामी आली नाही, घरातला पैसा कामी आला नाही. जीवन तसंच आहे. फक्त आपलं असं झालं, एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या भेटीला जातो आम्ही, मी माझी मैत्रीण, एखादा आबा म्हणते बाई ते मधातली सून आहे ना, तिचा अजिबात मला हात नाही लागला पाहिजे, तिच्या हातचं तर मी पाणीही पिणार नाही, बाकी कोणाचंही काही, पण तेव्हा तिचं आपलं अजिबात पटत नाही, तिनं हातच नाही लावायचा. आम्ही गंमत म्हणत असतो, आबा पहिले जाऊन बसा, येतात हे पेटवणारे तुम्हाला मागून, मी आलेच काय 4 लोक पाहिजेत. मग आयुष्य आहे. कर्मसिद्धांत काय सांगते आपल्याला की जो तुम्ही विचार करसाल तो समोरच्या माणसापर्यंत पोहोचते. वास्तुशांतीचं उदाहरण तेवढ्यासाठी होतं की आपण वास्तुशांतीला जातो, खूप चांगलं घर बांधलं म्हणतो, आणि आतून म्हणतो कुठे चोरी मारी केलीसी, कुठे डाका पाडलासी, कारण ते विचार त्याच्यापर्यंत पोहोचतात. एवढंच नाही तर ते तुम्हाला वापसही येतात. जर मग वापस येतात तर किती सांभाळून राहावं लागेल, पावलो पावली विचार करायला लागते. जनाबाईच्या गोवऱ्या विठ्ठल म्हणायच्या. हो, काय ताकद होती तिला. तिला आता दडू कांडू लागायचा, डोक्यातल्या उवा मारायचा तिच्या, तिला न्हाणून द्यायचा, गरम पाणी करायचा. मग किती दास होता तो, पण तिनं प्रेमानं बांधलं होतं. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गडा बांधून या दोर, गडा बांधून या दोर, गडा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. कारण जनाबाईचा तेवढा अधिकार होता
म्हणून ती इठेही म्हणायची, काळेही म्हणायची, पण तरी तो तिच्या सगळे कामं केले. तुकाराम महाराज ज्या वाटेनं जायचे घातल्याशिवाय, आणि मग ती सांगायची की बाबा तुम्ही तर चालले, तुम्हाला तर काही फिकर नसते पोटा पाण्याची त्या इठ्याचं नाव घेण्यात, पण मी डबा कोण्या रस्त्यानं आले. मग तुकाराम महाराज म्हणत एवढंच सोपं आहे ते, तू ज्या रस्त्यानं जाशील त्या रस्त्याची माती फक्त कानाले लाव, आणि ज्यातून विठ्ठल नाव येईल तो माझा. शेवटच्या क्षणाला आपण गीता वाचतो, खाली धरलं बा आम्हाला येत असतात, बाईले मला बोलव येत असतात, बाई याची तब्येत खराब आहे, चला गीता वाचायले, चला 11वा अध्याय वाचायले. आपल्या डोक्यात तेच भरेल आहे की 11वा अध्याय वाचला की मोक्ष भेटला, गीता वाचली की मोक्ष भेटला. एवढं सोपं नाही आहे ते. इंद्रियाला वळण पाहिजे, आणि वळणच जसं नसलं तर शेवटच्या क्षणाले की मोक्ष भेटते एवढं सोपं नाही आहे. ते डोक्यातही घेऊ नका की भेटील. मंदिर जर 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आपलं घर मंदिर, तर तुम्हाला रोज यावं लागेल ना. त्या मंदिरात यायला 60 वर्ष लागतात तुम्हाला. आपला साधा मावस भाऊ जरी दारून गेला ना आपल्याला सहज दिसला, आपण म्हणतो ये ना दादा, तो म्हणते येऊनच राहील. तो चालला होता त्याच्या सासऱ्याच्या घरी, तो काय लिहून राहील तर तुम्ही दिसले म्हणून म्हटलं त्यानं तो बाई येऊनच राहील. तो साधा मावस भाऊ जर येत नाही तर तो देव, तो कसा येईल. पण त्याला एवढं प्रेमानं बांधून ठेवावं लागते, तुम्हाला सगळे कामं करू लागते. फक्त तुमची भक्ती तेवढी पाहिजे. भक्तीसाठी काय आपल्याला माळा घेऊन बसायची गरज नाही, पोथी वाचायची गरज नाही. तुम्ही म्हणाल हे बाई तर काही वेगळीच सांगते बाबा. फक्त तुमच्या कामात राहा, काम करता ते प्रामाणिकपणाचं असलं पाहिजे. आणि आपले विचार जे आहेत ते विचार शुद्ध झाले पाहिजेत. आणि विचार शुद्ध होण्याचा फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे हरिनाम. सगळे कामं करा पण त्याची आठवण ठेवा. आणि हे प्रत्येक काम करताना एक समजा की हे फक्त पार्ट आहे आणि हे चालू आहे, पण खरं परीक्षण जर असेल तर त्याच्याशी आहे. एकटा तो माझा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख. आणि त्या संतांचं काय सांगा उपकार. ते तर म्हणतात अवघाची संसार सुखाचा करील. आपण काय म्हणतो क्षणाचं सुख नाही हो बा, जगा लागते व जगा लागते. म्हाताऱ्या माणसाच्या भेटीला जातात, एकाशी बोलत जाते, एकच सांगतात काय बाई दिवस जाऊन नाहीत राहिले, मारेल भाकर खा लागते बाबा, होत नाही देत लोक. पण संत तर म्हणतात तुमचा अवघा संसार सुखाचा करील. मग अवघा संसार कधी सुखाचा होईल, हे यातला मीपणा काढला की अवघा संसार सुखाचा. पण तो मीपणा काही एवढा निघत नाही, सोपा नाही बरं तो. तुकडोजी महाराजांचा अभंग आहे, बस मैं और तू सब एक ही है, हर देश में तू हर भेष में तू, हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे नाम अनेक तू एक ही है. कोणालाही बजावला पण कोणीतरी असलं पाहिजे की ज्याच्याजवळ आपण सुख दुःख सांगू शकलो पाहिजे. स्वच्छ लेकरासारखं सद्गुरू काय करतात, कोण्याही मार्गाला जातात. सहज असो, ओम शांती असो, राधा स्वामी असो, कुठलाही वारकरी संप्रदाय असो, कोणताही असो, पण त्या एकाने समर्पण करा. आपला भाव नाही असं नाहीच, भाव आहेच, फक्त तो 95% आहे. आपण मंदिरात जातो, देवीला सांगतो असं असं होऊ दे, आणि पायरी उतरताना म्हणतो काय मी पण होईल की नाही. झालं आलं होत्यात. चांगली फाईल आपली टेबलवर गेलती ना, देवी पाहून नाही राहिली, हातात घेणार तेवढ्यात आपला संकल्प असते काय माहित होते की नाही. लेकराची माय काय करते, औषध देते लेकराला, त्या वाटीत घेते त्या शिशीतली, आणि द्यायच्या वरती म्हणते जमलं तर बरं,
नाही तर मग वर वाटले जाऊ. झाले फेल संकल्प. कारण तुकाराम महाराजांनी आपल्याला फक्त विचार चांगले करायला शिकवले, बाकी काहीच नाही. अध्यात्म म्हणजे काहीच नाहीये. हे खूप पोहोचेल संत आहेत, हे खूप पोहोचेल संत आहेत, काहीच नाही. तुमचे विचार श्रेष्ठ करा, कर्म आपोआप श्रेष्ठ होतात. आणि ही साखळी आहे. साखळी कशी आहे? एक तर संगत चांगली पाहिजे. संगत तेव्हा चांगली होईल की जेव्हा अन्न शुद्ध असेल, शुद्ध सात्विक पवित्र. जसा लावसा रंग, जसा दर्शन संग तसा लागेल रंग, आणि जसं पेसाल पाणी तशी होईल वाणी, आणि जसं खासाल अन्न तसं होईल मन. सोप्या सोप्या गोष्टी आहेत. कारण आपल्या आयुष्याचे जे श्वास आहेत ते आपल्याला मोजून भेटेल आहे. आणि हे श्वास जर याच्या चुकल्या करत जात असतील, शेवटच्या क्षणाला नाही येतो देवाचं नाव. खूप जणांनी भेटलो आम्ही. म्हाताऱ्या माणसाला आम्हाला तेच काम असते. म्हाताऱ्या माणसाच्या घरी न बोलावता आम्ही जातो सत्संग करतो. मग काही काही मुली काय करतात, त्या म्हाताऱ्या माणसाच्या समोर एखादं चित्र लावतात देवाचं, रामाचं, कृष्णाचं. पण जर नशिबात नसेल तर ते चित्र लावायला त्या आबाचे डोळे नक्कीच जातात. एखाद्या पोरी त्यातही हुशार असतात की जाऊ दे बा, डोळे गेले तर कानात सांगू, कानात सांगेल कानही जातात. आणि मुखाला तर येतच नाही. राम काय लांबही येत नाही, कारण घेतलं नसते. त्यासाठी कुठेतरी संतांच्या पायी असलं पाहिजे. काय हरिपाठाची महिमा आहे. हरिपाठ जर केला तर काहीच करायचं काम नाही. पण आमचं एकच झालं, काव महाराज आम्ही रोज हरिपाठ करतो, आम्ही रोज गजानन महाराजांची पोथी वाचतो, गुरुवाराचा रोजच वाचतो, दर एकादशीला वाचतो. हरिपाठ केल्याशिवाय घासही घेत नाही. पण हरिपाठ केल्यावर काय करता, बाहेर निघल्यावर काय करता? गुरुवार आहे म्हणून सत्संग, एकादशी आहे म्हणून सत्संग, आणि बाकी दिवस काय? हा विचार करायला गेला. कारण आपल्या जे आयुष्य आहे ठरलेलं आयुष्य आहे, आणि या ठरलेल्या आयुष्यामध्ये जर आपण चुकीचा वेळ घालत असू तर त्याची परतफेड करावी लागेल. कारण प्रत्येक गोष्टीची परतफेड आहे. काचाचा प्याला आहे पण तुम्ही वरून टाकून राहिले आणि म्हणसाल सोनाजी महाराज हा कुठलाही पाहिजे, कसं शक्य आहे? कारण कुठेतरी आपणही जबाबदार आहोत. ईश्वराने एवढं चांगलं शरीर दिलं, ईश्वराने एवढं चांगलं जीवन दिलं, पण जर चांगलं वाक्य असते की आम्ही याले वाईकतो त्याले वाईकतो, मग स्वतःला कधी ओळखशील ना? आयुष्य चाललं त्याले त्याने ओळखत, आयुष्य चाललं, मग स्वतःला कधी ओळखशील? स्वतःला ओळखलं शिका. एकदा परत आपण हरिनाम संकीर्तन करू. हरे राम 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 सीताराम राम राम, राम राम म्हणा मंडळी, सीताराम राम राम. हरे राम 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 सीताराम राम राम, 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 हरे राम 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 सीताराम राम राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. काही घरदार सोडून जायची गरज नाही. मी काही साधू संत काहीच नाही आहे, साधी गृहस्थी नाही आहे. 2 मुलं आहेत मला, आणि मी हा काही सांगते काही ज्ञान आहे असंही काही नाही आहे. तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही रात्री झोपताना जे शेवटचे 10 मिनिट असतात, त्या 10 मिनिटामध्ये जसा विचार करसाल तसं सगळं घडेल. दिवसभर तुमचे कामं करा, पण शेवटच्या 10 मिनिटात त्याला हिशोब द्या. वर्षाने कोणीतरी आहे आपल्या वरचा, आपण दिवसभरात काय केलं. कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस आपला हा चांगला असला पाहिजे. आणि सकाळी उठल्यानंतरचे सकाळचे 10 मिनिट ईश्वराचे धन्यवाद म्हणा की त्याला दिवस दाखवला, आणि त्याचं नाव घेण्याची तो वाट पाहत असते. तुम्ही 1 सेकंद त्याचं नाव घ्या, 23 तास तुमचं रक्षण करते. 1 तास तर त्याला सांग. आपली तर माळ जपणं चालू असते, राम 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 राम. दूध गॅसवर ठेवलं काय मीठवर जाते काय?
म्हणू नका, माळ घेऊ नका, तुमचं दूधच टाकवा. नाही तर इकडे माळ जमणं चालू, दुधावाला आला, आज मोठी काय आणली, काय लिटर भरले ते काय, सून पैसे दाखवते की नाही, तिच्या खोलीत गेली काय मी पर्स मध्ये अडदे ठेवले काय. तुम्ही देवी देवता स्वतःला ओळखा. लहान लेकराला पाहतो आपण काय म्हणतो, देवाचं रूप आहे. बरोबर आहे, तुम्हीही देवाचेच रूप आहात. सगळेजण जे दिसतात ते तुम्ही देवाचेच रूप आहात. फक्त आपल्या खऱ्या रूपाने ओळखा. आणि ज्या दिवशी आपण आपल्या खऱ्या रूपाने ओळखू की त्या ईश्वराचे लेकर आहोत आपण, त्या दिवशी आपल्याला कोणी फरक वाटणारच नाही. मग सगळे आपले वाटतात. मग माऊलींनी जे सांगितलं की हे विश्वात्मक देवा, हे विश्वाची माझे घर, आणि ते सगळं घर आपलं होऊन जाईल. मग आपल्याला डोळ्याला दिसणारा प्रत्येक जण वाटेल की आपला भाऊ आहे, आपली बहीण आहे. कारण आयुष्यात जे काही घडत असते ते सगळं एकाच गोष्टीसाठी घडत असते फक्त. कारण आपण काहीतरी कोणाचं तरी देणं असतो, काहीतरी कोणाचं तरी घेणं असतो, म्हणून आपण एकमेकांच्या संपर्कात येत असतो. आपला अमेरिकेत कोणी जन्म झाला, त्या लोकांशी आपलं काही देणं घेणं नसेल. हे फक्त लक्षात ठेवायचं. कोणातरी आपल्याला फसवलंय, एखादे पैसे देते. कारण आमच्या सत्संगात एक पैसा आले, कोणाला म्हणे 5,000 दिले का महाराज, काशीचा महाराज होता, 5,000 दिले. मी त्या काकूला एवढंच म्हटलं, काकू त्याचे होते त्याला नेले, कदाचित तुम्ही कधीतरी त्याने त्याच्याकडून घेतले असते. त्याच्यामुळे फक्त विचार थांबवा. धकाधकीचं आयुष्य तर झालंच, फक्त विचार थांबवता आले पाहिजे. आणि विचार थांबवून आपल्याला ते ईश्वरासोबत कनेक्शन लावता आलं पाहिजे. तो सगळंच द्यायला तयार आहे. तो म्हणतो, बच्चे तुम मुझे याद करो मैं बैठा हूं, तुम फिकर मत करो, तुम चिंता मत करो. किती प्रेमाने सांगतो. आणि त्याच्या एवढं प्रेम कोणीच नाही राहू शकत. बरं त्या तेरवी हे मरणं हे सत्संग हे कायसाठी असतात. तो जीव गेला त्याच्यासाठी नाही आहे. परत भ्रमात येतो आपण की त्याच्यासाठी आहे. तो जीव तर त्याचा घेऊन गेला, सगळं सिधोरी बाजून गेला. हे आपल्यासाठी आहे की आपल्याला काय न्यायचं आहे. पण आम्ही विसरलो ते. आम्ही तर स्मशानातून येतो, जेवायला बसतो, मग म्हणतो काय भाजी टाकायची झाली. आम्हाला माहित असलं की तेही रस्ता आमचाच आहे. कधीतरी आम्हाला तिथे जाणार की विसरलो आम्ही. कारण ईश्वरानं जर शरीर दिलं, आपण कोणाला भाड्याला खोली देतो, 1 वर्ष त्याचा ताणतून पाहतो, आणि मग काय म्हणतो की नाही बाबा याला चांगलं नाही वाटलं, देतो काय डबा. मग तोही आपल्याला तसंच काहीतरी पाठवलं असेल ना त्याला. आणि आपण काय करतो, जर आपल्याला असून जर आपण कोणाला मदत करत नसू. मोराई बापूंचं उदाहरण आहे, मी त्यांची रामकथा नेहमी ऐकते. त्यांनी त्यांच्या आजोबाकडून रामकथा शिकले, गरीब होते. त्याच्या आजोबांनी त्यांनी एकच फक्त सांगितलं, मी तुम्हाला तेवढं सांगते, असं जरुरी नाही की तुम्ही तसं वागा, कारण मी एवढी मोठी नाही, माझा अधिकारही नाही, पण एक छोटी बहीण म्हणून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. बघा पटलं काय काय. त्यांनी एकच सांगितलं की बेटा, आपल्या संपर्कात येणारा प्रत्येक माणसाने आपल्याकडून फक्त सुख दिलं गेलं पाहिजे. मग सुख तुम्ही हसूनही देऊ शकता, 2 शब्द कोणाशी प्रेमाने बोलूनही देऊ शकता. पैसे तो नहीं हम दे सकते, हम गरीब है बच्चे, पर जो भी तुम्हारे संपर्क में आए उसे सुख देना. म्हणजे छोटं वाक्य आहे, पण किती काही सगळं देऊन गेले. आम्ही तर वास्तू शांतीला जातो, म्हणतो घर मस्त बांधलं, वरून म्हणतो नातून म्हणतो याला चोरी केली, टाका पाडला. विचार पोहोचले ना. आणि मग तिकडून काय येईल आपल्याला परत, तेच येणार आहे. त्याच्यामुळे फक्त विचार, आपली वाणी आणि आपली कृती, ह्या 3 गोष्टी बदलल्या की देव बिलकुल तुमचा सेवाधारी म्हणून राहते. त्याला मंदिरात जायची गरज नाही आपल्याला. नाही तर आमचे गजानन महाराजांची पारायण सुरूच आहे. आज गुरुवार आहे, आज आमची एकादशी आहे, पारायण आहे, पारायण आहे, त्याच्यासोबत जेवायला बसा पावती. मग त्याच्या पानावर उष्ण किती राहते. मग मी सांगत असते की भाऊ तुम्हाला पहिलाच तर अध्याय समजला नाही बाबा. उष्ट जर राहते, गजानन महाराजांना उष्टे सीता खाल्ले, आणि तुमच्या पानावर जर एवढं उष्ट राहते, तुम्हाला पहिलाच अध्याय समजला नाही, काय 5-6 घंटे गमावता. करू नका पारा. हरिपाठाची गोडी तेच परत. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वायर झर हरिवीर, वायर झर
जायचं तर आहेच, सगळ्यांनाच जायचं, पण जात असताना आपल्याला काहीतरी सोबत न्यायचं आहे. हे जे आतापर्यंत आपण म्हणत होतो की काही आणायचं नाही आहे, काही न्यायचं नाही आहे सोबत, हे साफ चुकीचं आहे. कारण बाळ जन्माला येते तर मुठ्ठी बांधून येते, नक्कीच त्याच्या मुठ्ठीत तो काहीतरी घेऊन येते. हा आजचा सत्संग जो आहे तुमच्याकडे मला घडला, तुम्ही भाग्यवान लोक, आणि हा आपल्या नशिबात होताच. कारण एकदा माणसाचा जन्म भेटत नाही. तुम्ही घेऊन आले तर घरच्या त्या गाई म्हशी बकऱ्या बिकऱ्या आणले का चला सत्संगाले? एखाद्याला आपण म्हणतो चला सत्संगात, चला भागवतात, चला कीर्तनात, ते एकच सांगतात की तुम्हालाच ते ना आमच्यासारखं करून का तुम्ही रिकामी या. मग उलट धन्यवाद मानायचे की ईश्वरा तुला नाव घ्यायचं की लोक रिकामं ठेवलं आम्हाला, किती धन्यवाद तुझे. आणि ते गाण्याच्या पहिल्यासारखं सुरू कुठेच दिसत नाही. कारण त्याने खूप पूर्वजन्मीचं संचित लागते. एक तर मानवाचा जन्म भेटत नाही, मानवाचा जन्म भेटल्यावर संत भेटत नाही, संत भेटल्यावर सतसंग भेटत नाही, आणि सतसंग भेटल्यावर तो आपल्याला मिळतोच असं नाही. त्यासाठी खूप कमाई लागते. म्हणून आजपासून फक्त रामनामाची कमाई करा, ते बँक करा, ते बॅलन्स सोबत येतं. मुगाच्या दाईतले पैसे आणि मुस्तीतले पैसे आहे की नाही, काढायला चान्स भेटत नाही, साड्याला चान्स भेटत नाही. हो मुस्तीत होते आजीला म्हणा, आजी मुस्ती देणार आजच्या दिवस नाही म्हणते ते माही आहे. आजी घरी नसते की मुस्काची मुस्ती, कारण हे सगळं सोबत येणार म्हणून खूप संचित लागते. नाही तर काय होते की भक्त प्रल्हादाला खंब्यातही देव दिसत होता आणि त्याच्या बापाला देवाचाही खंबा दिसत होता. आपले तसंच झालं, आपले तर्क वितर्कातच चाललं. खरंच होईल काय मग 5 बुधवार गेलं सोनाजी महाराजच्या मंदिरात तर काम आपणच तर्क करते. एकदा जाऊ देतो पाय, आणि गेल्यावर पण आपण म्हणतो 5 बुधवार गेलो होतो पण नाही झालं. अरे तुम्ही फाईल आलती ना टेबलवर, सोनाजी महाराज हाती घेत होते गड्यात, आता काम झालं असतं तुला सोडून दिलं. सातत्य असलं पाहिजे. कोणतंही नाव घ्या, गौतम बुद्धाचं घ्या, ख्रिश्चन घ्या, मुस्लिम घ्या, काही घ्या, आम्ही तर सगळ्या कार्यक्रमात जातो. आम्हाला सगळेजण म्हणतात तुम्ही सगळंच करता. म्हटलं आम्हाला पतच नाही बा, बिमारच नाही आम्ही. जो बिमार असते त्याला पत असते. आम्ही सगळ्याच ठिकाणी जातो. कुठेतरी एका संताची मुद्रा, कुठेतरी संताच्या पायी या, आणि त्यामुळे तुमचं जीवन धकाधकीचं आहेच. याच्यापेक्षा कठीण काळ येणार आहे. तुम्हाला घाबरवत नाही पण ती सावधान करते, घाबरवत नाही. याच्यापेक्षा कठीण काळ येणार आहे, पण त्याची जर हात आणि साथ सोबत आहे तर कुठेच काही घाबरायचं कारण. तो एवढा सोबत राहते आणि तो एवढी संगत चांगली करते आपली की तो आपला मुलगा होऊन राहते, आपला पती होऊन राहते, आपली पत्नी होऊन राहते, आपली आई होऊन राहते, आपली दासी होऊन राहते. त्याने एकदा आवाज तर दे, किती प्रेमाने द्यावं लागेल. नाही तर ते मावळचं उदाहरण आहे, ते लक्षात ठेवत जा. तो येतच नसते, तो चालला त्याच्या सासऱ्याच्या घरी, तुम्ही दिसल्या म्हणून म्हणते तो येतो. आणि त्याला जर सेवादारी काय करायचं असलं तर फक्त एकच आहे की त्याच्या आठवणीत कामं सगळेच करा, कोणतंच काम सोडू नका. कामं घरातले सगळेच करा, सगळ्याची सेवा करा. भांडे घासत असाल तर असं म्हणा की बस मी देवाच्या लोकांचेच भांडे घासून राहिले. नाही तर काय बाई स्वयंपाक करायला लागते, मोठं म्हणणं सुरू, स्वयंपाक करणं सुरू, ते सगळं त्यात आहे. आणि बाहेर यत्न करायचंच काम नाही. अधिकार नव्हता अशी गोष्टच नाही आहे. कारण त्याच्या स्वयंपाक करायचा तोच यत्न होता, याच्यापेक्षा मोठा यत्न कोणता होता. तुम्ही तर माय मावल्यावर सगळं करू शकता. काहीच नाही, आयुष्य हे 2 दिवसाचं आहे. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, ना हाथी है ना घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना रे. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, ना हाथी है ना घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना रे. सजन रे झूठ मत बोलो. मंदिरात जासाल जा नका जाऊ, पण ते स्मशान रोज आठवत जा की आपली शेवटची झोप तिथे आहे.
आणि आजचा जो भेटलेला जो दिवस आहे तो काही सांगता नाही येत, कधी संपू शकते. आपल्या जीवनाचं तिकीट कधी फाडू शकते. त्याच्यामुळे हा क्षण शेवटचा समजून जाता आणि सगळे सोबत खूप प्रेमाने, काही कमी पडत नाही. गुरु सोबत असतात. या तो गुरु को छोड़ दो या तो गुरु पर छोड़ दो. एकच लक्षात ठेवायचं, या तो गुरु को छोड़ दो या तो गुरु पर सब छोड़ दो. कारण त्याचं झाल्याशिवाय, एक दाणा पेरल्याशिवाय तर ते ज्वारीचं झाडही घेतलं. त्याच्यामुळे तो म्हणते मला काही तर द्या. भगवद्गीतेत त्याला तेच सांगत नाही की तुम्हाला काही देऊ नको. 1 लाख बेल आणि 1 लाख फुलं त्याची काही गरज नाही. त्याने त्याचे झाड आहेत ते थटा तुम्ही तोडता, उलट त्याला इजा होत अशी. आपण तर त्याचं झाड असते त्याला ठेवत नाही 2 फुलं, ते चोरून आणतो. आम्ही तेच करतो. आता शंकराच्या पिढीने आम्ही काय करतो की धोत्र्याचे फळ व्हायचो. काटे आमच्यातले काटे कधी व्हायचं, ते फळ नाही पाहिजे त्याला. आम्ही आमच्यातले काटे केले पाहिजे. त्याला ना बेलाची ना फुलाची ना काहीच नाही. भगवद्गीतेत त्याला एकच सांगितलं की मन मनावर, मनापासून फक्त तू माझा हो. आणि त्याचं मन एवढं सोपं आहे का? मन त्याने दिलं. आजपासून उपास तपास सोडले तर चालतील, शरीराचे उपास करूच नका. ते लय महागात पडतात. पहिल्या दिवसापासून त्या बाईला काय केली असते, शुक्रवार पासून उद्या शनिवार आहे म्हणते, आज चांगली भाजी करायला लागते. महागात पडून राहिले ते उपास. रविवारी लवकर उठतो, हे भाजी करतो, डबल. आजपासून एकच उपास करायचे, हे कान त्याला द्यायचे, या कानाला कोणाची निंदा नाही. आजपासून डोळे त्याला द्यायचे, जो ही दिसेल ईश्वराचं. जे जे भेटेल होता ते ते मानजे भगवंता. तेवढी विश्वात्मक दृष्टी झाली पाहिजे आपली. मग कोणासोबत राग राहणार नाही. जब तू ही तू है सब में बसा फिर कौन भला रे कौन बुरा. ईश्वरा तू जर सगळ्यात आहेस तर आमचं कोणी आहे का? आमचा कोणी दुश्मनच नाही. मग सगळे आमचे भाऊ बहीण आहेत. अशी विश्वात्मक दृष्टी करायची आणि त्याला फक्त मन द्यायचं. नाही तर आम्ही पेपर उघडतो, पेपरात असते साईबाबाले 1 लाखाचा मुकुट देणारा. मुकुट देणारे कोण असतील? फार घामाचे पैसे असतील काय द्यायचे? नाही. त्याला सांगत त्या सोन्याची त्याला तरी काय गरज आहे? खरा जर विचार केला तर ईश्वराला तरी काय गरज आहे त्या सोन्याची? त्याला तुमचं मन पाहिजे असते. मन बुद्धीला त्याच्याकडे एकाग्र राहा. कामं तुमच्या संसारातले सगळेच करा, तो तुमचं सगळं सांभाळ. ठीक आहे. मला वाटते झालेली सेवा विचार. बरं कसं असते ना की हा जीवनाची जी नौका आहे ती आपली चालू झालेली आहे. जीवनाची जी कॅसेट आहे ती चालू झालेली आहे. आणि या कॅसेट मध्ये आता पुढे काय होईल, कोण आपल्याला भेटेल नाही सांगता येत. कारण की ईश्वरी नियोजन आहे. आपण साधं बोरवड पासून सोनाळ्याला येतो एसटीत एखाद्या ऑटो, त्याच्यासोबतही आपलं भांडण होते की नाही? मग ती एसटी आपली असते का? ती गाडी आपली असते का? बरं तो ओळखीचाही नसते, म्हणजे भांडण होतात. तो हा मी काढला की भांडण संपतं. जोपर्यंत मी निघत नाही. आणि संत महात्मे तेच करत असतात, आपल्या जीवनाचं परीस करतात. बस हो गया भजन बनाइए. बरं. कारण आपल्या मनात डोक्यात जी गुंता आहे हा गुंता कमी झाला पाहिजे. भजन म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, वारी म्हणजे काय, उपवास म्हणजे काय, याचं सगळ्याचं एक उत्तम उदाहरण सांगते मी भजनाच्या रूपाने. मन की तरंगे मार लो, मन की तरंगे मार लो, बस हो गया भजन भजन, मन की तरंगे मार लो, बस हो गया भजन भजन, मन की तरंगे मार लो. आए कहाँ से और जाना कहाँ,
जाना कहाँ ख्याल मन में डाल दो, मन की तरंगे मार दो। आदत बुरी सुधार लो, आदत बुरी सुधार लो। बस हो गया भजन भजन, मन की तरंगे मार लो। वाणी के स्वर में मिठास लो, वाणी के स्वर में मिठास लो। बस हो गया भजन भजन, मन की तरंगे मार लो। बस हो गया भजन भजन मार लो, मन की तरंगे मार लो, मन की तरंगे मार लो। गोपाल कृष्णाला अर्जुनाला गीता सांगितली, कारण त्याच्या मनात युद्ध चालू होतं, हे करू की ते करू। ते गीता आपल्यालाच सांगितली, आपण आवडतो। आता आपली परिस्थिती तशीच व्हायला आहे, हे करू की ते करू, हे करू की ते करू, आणि हे केल्यानं काय होईल, ते केल्यानं काय होईल। पण आपल्या डोक्यातले जे चिंतन आहे, जे मनन आहे, जे विचार आहेत, ते थांबवायची ताकद फक्त हरिनामात आहे। आणि एक हरिनामाचा आधार घेतला की तुमच्या बिमाऱ्याही बसतात, गाठी काय होतात। याचा त्याचा द्वेष 25 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आठवते। समजा आता माझ्या लग्नाला 25 वर्ष झाले, मला एक आठवते की हा माणसाचा आता पण हा हुंड्यासाठी उठून गेलता, झाले काय दुसरा आहे काय। सोप्या गोष्टी आहेत, सोप्या हो झालंच बेटा, सोपा। शेवटी फक्त एकच सांगेल, तुम्ही मोठे आहात, माझं भाग्य की मला देवीच्या दरबारात सेवा मिळाली, माझं सौभाग्य समजते, आणि तुम्ही सगळ्यांमुळे मला ही सेवा मिळाली, तेही एक सांगते। फक्त एक सांगायचं आहे की झोपताना जेव्हा तुम्हाला झोप येत आहे तेव्हा फक्त शुभ विचार करा। तुमचा मुलगा असेल, तुमचा नातू असेल, त्याला कलेक्टर करायचं चुकीचं असं चुकून असा विचार करू नका की आपल्याकडे पैसे नाही तर कसं होईल। फक्त शुभ विचार करा, आणि डोळ्याला जोही दिसेल एवढं समजा की पुढे आपल्याला हे आहेतच, बरं संपलं नाही आयुष्य। आता इथं जरी संपत असलं तरी परतही आपण लोक भेटणारच आहोत। त्याच्यामुळे फक्त चांगलं पेरा म्हणजे चांगलं होईल, कडू कारले पेरू नका आणि गोड आंब्याची अपेक्षा करू नका। जेव्हा तुम्ही गोड आंबे पेरसाल तरच गोड आंबे लागतात। त्याच्यामुळे प्रत्येकाच्या बाबतीत शुभ विचार करा। दुश्मनही असेल, कोणी शिवाय देत असेल तर समजून चाला की मी कधीतरी याला कशा दिल्या असतील, कर्ज फिटून राहिलं, खुश व्हायचं उलट। पण आपल्या मुखातून नाही, वाणीतून नाही, विचारातून नाही, चुकीचं काही जाता कामा नये। फक्त चांगलं 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 आणि चांगलं, कारण 12कडे स शब्द आलेला आहे, स श श आहे की नाही, 6 वेळा आला, मग एकाही स वाटलं असतं पण 6 वेळा आला असेल। फक्त या मार्गावर जर तुम्ही जात आहात, संतांच्या मार्गावर, तर फक्त सहन करा, सहन करा, सहन करा, सहन बस। आपण म्हणतो मी एवढं चांगलं वागून राहिले, समोरचा माणूस किरपा वागते, वागू द्या, त्याचा रोल आहे तो। रावणामुळे रामाला किंमत आली, कंसामुळे कृष्णाला किंमत आली, त्याच्यामुळे शूर्पणखा होती म्हणून त्याची त्याला किंमत आली। त्याच्यामुळे त्याने वागू द्या, त्याचा रोल आहे तो। पण त्या एका ईश्वरापासून तोही आलेला आहे आणि आपणही आलेलो आहोत। त्याच्यामुळे आपण बहीण भाऊ आहोत, हे एक शुद्ध नातं लक्षात ठेवा, आणि जो भेटेल त्याने फक्त शुभ भावना द्या, पण सगळे सोबत चांगलं राहा। इथून उठल्यानंतर काय, जन्म तेरा पातोई बीत गयो रे तूने
परिस्थितीने झाली पाहिजे. ठीक आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सोमनाथ महाराज की जय. प्रकाश बाबा की जय. जगदंबा माता की जय. माऊली शांताराम महाराज की जय. झालेली आजची सेवा स्वामींना मी अर्पण करते आणि आजचं पुण्यही त्यांना दान करते. हरि ओम. बाई